मुंबईत डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणात मुंबई पोलिसांनी धाड टाकत 10 जणांना अटक केली असून त्यामध्ये 3 तरुणींचा देखील समावेश आहे। साकीनाका आणि पवई परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ही टोळी डेटिंग ॲपवर सक्रिय होती। काही तरुणी बनावट प्रोफाईल तयार करून श्रीमंत तरुणांना लक्ष्य करत होती। मैत्री वाढवत त्यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचा विश्वास निर्माण केला जात असे। त्यानंतर भेटीच्या बहाण्याने त्या तरुणांना घाटकोपरमधील साकीनाका येथील एका कॅफे क्लबमध्ये बोलावलं जात असे। कॅफेमध्ये भेट झाल्यानंतर तरुणी मोठ्या प्रमाणात महागडे पदार्थ आणि पेय ऑर्डर करत बिल 25 ते 50 हजार रुपयांपर्यंत पोहोचेल इतक्या वस्तू मागवल्या जात। बिल भरल्यानंतरही हे प्रकार थांबत नसे। यानंतर कॅफेमध्ये असलेले बाउन्सर त्या तरुणाला वेगळ्या ठिकाणी बसवून त्याला मारहाण करण्याची धमकी देत। तरुणी त्याच वेळी लैंगिक अत्याचाराची खोटी तक्रार करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत आणखीनच पैसे उकळत। या पद्धतीने अनेक तरुणांना जाळ्यात ओढून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात असल्याचा संशय पोलिसांना आहे। विशेष म्हणजे या रॅकेटसाठी मुंबईतील तरुणींबरोबरच दिल्लीहूनही 25 ते 30 तरुणी आणण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे। या संपूर्ण प्रकारात संबंधित कॅफेचा मालकही सहभागी असल्याचं पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालंय। पवई परिसरात धाड टाकून पोलिसांनी 10 जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे।